पाऊस फक्त यांच्या घरांवर नाही पडला तर थेट यांच्या सगळ्यांच्या संसारात शिरला। रविवारपासून लाईट नाही, नेटचा प्रॉब्लेम, पाणी नाही प्यायला, हां सगळंच बंद होतं। पण घरात शिरत नाही, यावेळी घरात सगळं शिरलं पाणी। दिवसाचे 1500 म्हणजे 6 दिवसांचे तुम्ही पकडून चाला। एका रिक्षा चालकाला तेवढा फटका बसलाय। कोणी खासदार नगरसेवक इकडे येत नाही, आश्वासन वगैरे मदत काही नाही। पानी निकलने का इधर जगह ही नहीं है, किधर से जगह पानी निकल नहीं सकता है। सध्या मी उभी आहे, हा कुठलाही स्विमिंग पूल नाही आहे तर विरारचा रस्ता आहे। 2 दिवस पाऊस नाही आला तरी सुद्धा ही परिस्थिती आहे। पाऊस असताना काय परिस्थिती असेल याचा अंदाजा तुम्ही लावू शकता। मुंबईपासून फक्त काही तास अंतरावर असलेलं वसई विरार याला शहर म्हणावं की नाही हा पण एक प्रश्नच आहे, कारण गावापेक्षा सुद्धा बिकट अशी परिस्थिती सध्या इथली आहे। पाऊस 2 दिवस आला नाही तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आपल्याला अनेक भागांमध्ये पाहायला मिळतं आहे। खरं तर मागून मोठ्या मोठ्या गाड्यासुद्धा जाताना आपल्याला दिसत आहेत। खड्डा इथे मोठ्या प्रमाणात आहे, अपघात मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, कारण तुम्ही बघताय किती गाड्या या रस्त्याने ये जा करतात। हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे कारण पाणी आपल्याला इथे साचलेलं पाहायला मिळतं आहे। ही परिस्थिती फक्त सुरुवात आहे, पुढे विरारमध्ये नेमकं काय आहे, सोसायट्यांमध्ये जिथे पाणी साचलं आहे त्या कुटुंबांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे सगळं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पहिले स्थानिक नागरिक इथले नेमके काय बोलतात ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। विरार स्टेशनपासून काही अंतरावर पुढे आपण चाललोय जिथे खरं तर अजून सुद्धा पाणी साचलेलं आहे। दादा मला सांगा, तुम्ही किती वर्ष झाले रिक्षा चालवता? मला 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाले। एवढ्या 3 वर्षांमध्ये असा पाऊस दरवर्षी येतो की वेगळी परिस्थिती सुद्धा पाहायला मिळते? दरवर्षी तर येतो, पण एवढा या टायमाला जास्तच काय झालं पाऊस पाणी जमा। आणि या इथं ॲटलिस्ट जकात नाक्यावर जामच सारखं पाणी भरलं होतं। पण मग ही दुकानं बंद होती की रिक्षा वगैरे पण बंद होत्या? सर्व रिक्षा वगैरे बंद होते, ट्रॅक्टर तुमची चालायचे। रिक्षा किती दिवस बंद? 6 दिवस बंद होती। 6 दिवस बंद होती। कसा फटका बसला मग? व्यवसायाला पण फटका बसला असेल याच्यामुळे? हो जाम एकदम। म्हणजे असा पाऊस दरवर्षी पडतो की यावर्षी असं चित्र पाहायला मिळालं? दरवर्षी पडतो, पण या टायमाला जास्तच काय पाणी भरलं या टाइम। अच्छा, फटका जो बसलेला आहे तो किती बसलाय दिवसाला? म्हणजे किती तुम्हाला असं वाटतं की 6 दिवसांमध्ये तुमचा फटका बसलाय तुमच्या व्यवसायाला? 1500 रुपये पकडावून चाला। बापरे, दिवसाचे 1500 रुपये? 6 दिवसाचे आता किती झाले आमचे? बापरे, दिवसाचे 1500 म्हणजे 6 दिवसांचे तुम्ही पकडून चाला। एका रिक्षा चालकाला तेवढा फटका बसलाय आणि पुढे पण आपण बघणार आहोत कशा प्रकारे परिस्थिती आहे। विरारच्या सेंट्रल पार्क परिसरात सध्या आपण आहोत, जिथे 2 दिवसांआधी तुम्ही जर बघितलं तर पूर्ण रस्ताभर पाणी साचलेलं होतं। आता पाणी निवळलंय, पण या लोकांचे जे व्यवसाय आहेत ते अजून सुद्धा पूर्वपदावर हळूहळू येत आहेत, कारण यांच्या व्यवसायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। ही यांची दुकानं गेली कितीतरी दिवस बंद होती, त्यामुळे त्यांना विचारूयात नेमकी काय परिस्थिती सध्या आहे। किती दिवस दुकान बंद होतं? आमचं कमीत कमी 5-6 दिवस दुकान बंद होतं, फुल पाणी तुंबलेलं होतं। तर पूर्ण व्यवसाय खराब झाला आमचा, पूर्ण माल पण भिजला, कांदा पण भिजला, तर फुल परेशानीमध्ये होतो। आता किती दिवसांनी दुकान सुरू केलं? आज दुकान चालू केलंय। आज दुकान चालू केलं? पाणी खाली झाल्याच्या नंतर दुकान चालू केलंय। किती फटका बसलाय व्यवसायाला? कमीत कमी आमचं 20 ते 30 हजार रुपये नुकसान झालेलं आहे। 20 ते 30 हजार? हो दरवर्षी असा पाऊस येतो? हो, दरवर्षी येतो, दरवर्षी पाणी तुंबतं। प्रशासन काही सूचना घेत नाही, पाणी काढायचं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही। इथले जे व्यावसायिक आहेत, खरं तर ही फक्त एका इथल्या भाजी विक्रेत्याची प्रतिक्रिया नाही आहे। असे अनेक इथली जर तुम्ही दुकानं बघितली तर ती आज सुरू झाली आहेत आणि एकच म्हणणं आहे प्रत्येकाचं की आमचं नुकसान झालं आहे ते भरून कोण देणार, कारण गेले 5 ते 6 दिवस त्यांची दुकानं बंद होती आणि खूप मोठा फटका सगळ्या यांच्या व्यवसायाला बसला आहे। त्याच्यामुळे हळूहळू कुटुंब जरी पूर्वपदावर येत असले, व्यवसाय जरी पूर्वपदावर येत असले तरी त्यांचं नुकसान जे आहे ते भरून न निघणार आहे। 2 दिवस झालेत पाऊस पडत नाही आहे, पण तरीसुद्धा जो पाऊस गेले काही दिवस पडला त्यामुळे या विरारमधलं सगळं जनजीवन कसं विस्कळीत झालं आहे। एका सोसायटीत मी आली आहे आत आणि इथे गुडघाभर पाणी होतं, पण अजूनसुद्धा आपल्याला माझ्या मागे सध्या काम सुरू आहे पाणी काढण्याचं। हा चिखल तुम्ही बघू शकता, ही घाण बघू शकता। आजूबाजूला हे सगळे झाडं जे पडले होते पावसामुळे ते बघा,
इतक्या 2 दिवस पाऊस नाही पडला तरीसुद्धा आपल्याला इतकी बिकट परिस्थिती इथे पाहायला मिळते आहे. ज्या दिवशी पाऊस पडला होता तेव्हा तर अक्षरशः गुडघाभर पाणी होतं, घरातून बाहेर कुणाला पडता येत नव्हतं, अशी परिस्थिती पाहायला मिळत होती. हे जे झाड आहे ते पावसामुळे इथे पडले होते, ते आता छाटण्याचं काम सुरू आहे, कापण्याचं काम सुरू आहे आणि इथे सध्या सगळं पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण अजूनसुद्धा आज जर तुम्ही आलात तर चिखल तसाच दिसेल. इकडे बघा, यावरून आपण अंदाजा लावू शकतो की इथे किती पाणी साचलेलं असणार आहे. खरं तर आत आपण त्या कुटुंबांच्या प्रतिक्रियासुद्धा घेणार आहोत ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि प्रचंड नुकसान त्यांचं झालेलं आहे. पण त्याआधी ही सोसायटीमधली सगळी दृश्य बघा, जिथे आपल्याला दिसतंय की चिखल अजूनसुद्धा आहे, जो सांगतोय की किती पाणी भरलेलं होतं गेले काही दिवस या भागांमध्ये. वीज नाही, त्याचबरोबर नेटवर्क नाही, घरातून बाहेर पडता येत नाही, अक्षरशः लॉकडाऊनसारखी परिस्थिती तयार झालेली होती. आज जाऊयात आणि इथली जी सगळी कुटुंबं आहेत त्यांच्या सगळ्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पाऊस फक्त यांच्या घरांवर नाही पडला तर थेट यांच्या सगळ्यांच्या संसारात शिरला आणि त्यामुळे यांच्या कुटुंबांचं कसं नुकसान झालं आहे या पावसामुळे हे जाणून घेऊयात. किती पाणी साचलं होतं, परिस्थिती आत्ता व्यवस्थित आहे सगळी? आता आहे व्यवस्थित, पण तेव्हा नव्हती आणि तेव्हा कोण आलं सुद्धा नाही आम्हाला विचारायला. हा, नंतर आले सगळे इथे आणि भाजपवाले नाही ना, कोणच नाही आलेलं. इथे आले भाजप जिंकून, पण कोण नाही. काल का परवा फक्त ते मग सगळे इथे फिरतात आहे भाजपवाले, पण इथे कोण जेवण साधं नाही, पाणी नाही. आम्हाला लोकांनी जेवण दिले, ह्या ताईन दिले, ह्या ताई वरती राहतात, त्या ताईन दिलं, हे समोर त्यांनी दिलं जेवण आम्हाला, नाश्ते बिष्टे चहा वगैरे असं. लाईट वगैरे होती काय? मी ऐक लाईट नाही, रविवारपासून लाईट नाही, नेटचा प्रॉब्लेम, पाणी नाही प्यायला, हां सगळंच बंद होतं. कसे राहिलात मग इतके दिवस? कसं आम्हाला माहिती, हे बिचारे लहान पोर आहे, हे लहान बाळाला दुसऱ्यांकडे ठेवलं होतं तिकडे. माझं लहान बाळ आहे, आम्ही वरती कॉटला खॉट चिटकून सगळं सामान घरात नासाडी नुसते आमच्या सामानाची. किती नुकसान झालं? झालं बऱ्याचपैकी. आमचे धान्य पिण्य गेले, ह्यांचे धान्य पिण्य गेले, सगळं खाली होतं सगळं सामान. मेहनत तेवढी आमची, रात्रभर झोप नाही आम्हाला, आम्ही बसून दिवस काढले, पण कोण नाही आला आम्हाला इथे मदतीला. इतक्या वर्षाचा संसार आणि तो पावसामुळे काही तासांमध्येच गेला. तेवढं आम्ही वाचवलं आणि त्याच्यातनं पण कसं बस रात्रभर आम्ही जागे होतो सगळेजण. कसं नुकसान झालं घरात? किती पाणी साचलं होतं तुमच्या? म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सोसायट्यांमध्ये सेम पाणी गेलं होतं? आमच्या इकडे खूप पाणी साठलं होतं. हे बघा सगळं भिजलेलं ठेवलेलं आहे आम्ही. तुम्ही कुठे राहिलात? आम्ही यांच्या इकडे वरती राहिलेलो. हो, किती दिवस ही सगळी? 3-4 दिवस आम्ही होते. कालच आम्ही खाली आलेलो. आम्ही काल इकडे खाली आलेलं. इकडे सगळं आमचं हे सगळं सोपं बिपं आम्ही एकावर एक ठेवलेले आहे. हे सगळं धान्य घरातून बाहेर तुम्हाला 4 दिवस जाताच आला नाही? 4-5 दिवस नाही. आमचं सगळं पाणी तिकडून बाहेरून खेचलं गेलं, म्हणजे अशा झऱ्यासारखं सुटलेले पाणी. पण आता मला सांगा, महापालिका आहे, महापालिकेचं कुणीही आलं नाही काय? कोण नाही आम्हाला विचारायला आलं. तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला का? हां केला. बोला ताई, तुम्ही बोला. हा, 4 ट्रस्टीवाले जेवणाचे हे जे जीवदानी ट्रस्टला जेवण देत होते ना प्लॅटफॉर्मवरती, त्यांचे नंबर आहे. मी त्यांना फोन केला. ते काय म्हणाले की इथे तुमच्याकडे पाणी भरपूर आहे तर आम्ही काय येऊ शकत नाही तुमच्याकडे, आणि तिथे लाईट पण नाही, आमच्या बायका पण नाही जेवण करायला, असं सांगितलं आम्हाला. येऊ नाही शकत म्हणाले. हां, कारण पाणी आहे तुमच्याकडे म्हणून, असं म्हणून. कारण पाणीच आमच्याकडे एवढं होतं आणि त्यांच्याकडे हो एवढं होतंच पाणी सगळं. आणि लाईट नाही त्यांच्यावर, जिथे ते ट्रस्टी देतो जे जेवण जीवदानी ट्रस्ट, तिकडे लाईट नव्हती ना आणि त्यांच्या बायका नव्हत्या, त्यामुळे इथे आले नाही ते लोक बोलतात. मी फोन केलं होतं, 4 नंबर आहे माझ्याकडे, त्यांना मी केलं होतं फोन. पण दरवर्षी असंच होतं की यावर्षी एवढा पाऊस? म्हणजे ह्या वर्षी घरात पाणी आलं. दरवर्षी हे आमच्या सेंट्रल पार्कला एवढं पाणी असतंच, कोणी लक्ष देत नाहीये. म्हणजे कोणीच देत नाहीये. पाणी येतं घरात, बाबा काय घरात पाणी कधीच नाही. संडास बाथरूम थोडंसं येतं, नाही असं नाही, पण घरात शिरत नाही. यावेळी घरात सगळं शिरलं पाणी. फक्त सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं नाही तर दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं. रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी होतं आणि यांना त्यांची दुकानं सुद्धा बंद करावी लागली. अनेक इथे दुकानदार आहेत ज्यांनी आजच दुकानं त्यांची सुरू केलेली आहेत, कारण गेले कित्येक दिवस पाऊस होता आणि इथलं पाणी निवळलेलं नव्हतं. किती दिवस तुमचं दुकान बंद होतं? 4 दिन. 4 दिन बंद था. कितना पानी था? नुकसान किती झालंय? नुकसान तो बहुत, पूरा कपाट सड़ गया, टेबल सड़ गया है, कपड़ा इसमें थोड़ा गिर गया, वो कपड़े खराब हो गए, ड्राई क्लीन के खराब हो गए हैं. अभी नुकसान तो बहुत हुआ है. पूरा पानी, ये 1 साल की बात नहीं है, हर साल की बात है.
जैसा बारिश आएगा, थोड़ा भी बारिश आएगा, उधर कोने पे पूरा पानी, इतना लेडीज हो जेंट्स हो सबको तकलीफ है, सब पूरा चौकअप हो जाता है। सुंदर नगर है, पूरा भर जाता, पानी निकलने का इधर जगह ही नहीं है, किधर से जगह पानी निकल नहीं सकता, यही है प्रॉब्लम। हर साल ये होता हर है। साल पर डे, पहला नहीं होता था ये, 5-6 साल से ऐसा, जब से महाड़ा कॉलोनी बनी तब से पूरा ये इधर पानी पानी पूरा। किती पाणी आलं होतं? पानी कितना भरा था? 1 फुट 1 फुट पानी भरा था। हाँ अंदर पूरा पूरा भीग गया होगा सब। भीग गया कि गेहूँ चावल सब सड़ गया। अभी 2 दिन से साफ कर रहे हैं, 4 दिन दुकान में आ नहीं सके, इतना पानी अभी बास मार रहा है सब। दुकान बंद होतं 4 दिवस। 4 दिवस बंद ही रहेगा। इधर उधर पानी था, पूरा पानी था, अंदर भी पानी सड़ गया सब फर्नीचर। इसके बाद फ्रिज 2 खराब हो गया, अंदर फ्रिज के अंदर पानी गया सब। कितना नुकसान हुआ होगा? हमारा तो लाखों का हुआ, इतना गेहूँ चावल सब शक्कर ये सब खराब हो गया। लाखों का नुकसान हुआ। हाँ हो ही गया ना, इतना सब सामान, किराना दुकान है, कोई थोड़ी ऊपर उठा सकते। तो हर साल पानी भरता है। हाँ इस बार ज़्यादा आया, भरता तो हर साल है, लेकिन इस बार तो बहुत आया ना। गुनी चावल खराब हुआ, फिर 4-8 गुनी चावल खराब हुआ, 4-8 गुनी, फिर दाल चावल सब हम लोग बाहर फेंका, पूरा नुकसान हुआ मेरा, बहुत बाहर फेंकला बहुत। फिर अब पानी देखो आप, कितना पानी आया होएगा उस, देखो 4-4 फ्रिज मेरा खराब हुआ, सब बंद पड़ा, आइसक्रीम से भरा हुआ, फिर बहुत खराब हुआ वो सब। इस साल ऐसा हुआ या हर साल? इस बार ज्यादा हुआ है, हर साल से इस बार ज्यादा हुआ। या दुकानाचं बरंच नुकसान झालंय. त्यांनी जसं सांगितलं 8 गुणी तांदूळ, आईस्क्रीमचं त्यांचं सगळं फ्रीज वगैरे बंद आहे आणि बऱ्याच प्रमाणात गिराईक जे आहेत त्यांचं ते 4 दिवस आले नाही, दुकान बंद होतं ते वेगळं नुकसान, आणि त्याचबरोबर त्यांच्या दुकानात साहित्याचं झालेलं वेगळं नुकसान. असं फक्त एक दुकान नाही तर या लाईनमधली, या सोसायटीमधल्या एरियामधले सगळे शॉप्स जर आपण बघितले तर अशीच परिस्थिती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळणार आहे. तर या दुकानदारांचं हेच म्हणणं आहे की मदतीला आमच्यासुद्धा कुणी आलेलं नाही आहे, नुकसान खूप झालेलं आहे आणि परत पाऊस आला तर किती नुकसान होईल हे सांगता येत नाही. इथल्या सगळ्या ढिसाळ यंत्रणेबद्दल इथले नागरिक काय सांगतात ते आपण जाणून घेऊ. नेमकी कारणं काय असावीत की पाऊसच कारण आहे की इथली सगळी यंत्रणासुद्धा जबाबदार आहे या पाणी साचण्याला? ॲक्च्युअली यंत्रणा जबाबदार म्हणावी लागेल, कारण पाऊस हा दरवर्षी येतो आणि त्यावरती ही सुंदरनगर हे एंड पॉईंट असल्या कारणाने भरला जातो. सुंदरनगरच्या बाजूला नाला आहे, जो नाला ईस्टपासून येतो, विरार ईस्टपासून येतो. हां, जो गटर लाईन आहे, सांडपाणी, पूर्ण सांडपाणी इकडनं येतं. हा ज्यावेळी ओव्हरफ्लो होतो त्यावेळी सुंदरनगरमध्ये हा पूर्ण रिव्हर्स मारला जातो. ओके. पूर्ण घाण, ही तुम्हाला घाण दिसते सगळीकडे, आणि त्यामुळे ह्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुढे मार्ग नाही आहे. पुढे जो हा व्हाळासारखा आहे नाला, त्या नाल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नाही आहे. जो एवढा आहे तो फक्त तिथे एक ब्रिज आहे, त्या ब्रिजमधनं काय पाणी जाणार आहे? त्यामुळे हे पाणी पूर्ण पाठीमागे फेकलं जातं आहे आणि हे भरलं जातं पूर्ण. अधिक त्या सुंदरनगरच्या गेटवरती जो मुख्य तिकडनं जो हायवेवरनं नाला आहे तो खूप मोठा 10 बाय 10चा आसपास आहे आणि पुढे तो निमुळता झाला आहे आणि तो शेवटपर्यंत निमुळताच आहे. ते पाणी कुठे जाणार ओव्हरफ्लो झाल्याच्यावरती? त्यामुळे तेच तिकडचं सेंट्रल पार्ककडचं जे पाणी आहे ते सुद्धा सुंदरनगरमध्ये भरतं आणि इकडची लोक ग्राउंड फ्लोअरची पाण्यामध्ये दरवर्षी जातात. दरवर्षी. आणि एवढं घाण पाणी, सांडपाणी, म्हणजे त्यांना टॉयलेट बाथरूमला सुद्धा जाणं मुश्किल होतं. सगळं घरामध्ये फिरलेलं. आता पण तुम्ही बघितलं असेल, तुम्ही बघू शकता काय पोझिशन आहे ती. आणि आतापर्यंतचे कोणीही मंत्री इकडे आलेले नाहीत, कोणी खासदार नगरसेवक इकडे येत नाही, आश्वासनं वगैरे मदत काहीही नाही, काहीही नाही. फक्त नंतर मग झाल्यानंतर आपण असं करू नाही तसं करू, एवढंच. तर ही सगळी परिस्थिती आहे इथली. बऱ्याच सोसायट्या आपण फिरलो, सगळ्या ठिकाणी सेमच परिस्थिती आहे आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक कुटुंबाचं नुकसान जरी वेगळं झालं असलं तरी प्रश्न सगळ्यांच्या मनात एकच आहे की हे नुकसान कसं भरून निघणार आणि पुढचा पावसाळा तरी व्यवस्थित जाईल का, हा एकच प्रश्न इथल्या प्रत्येक कुटुंबाच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.